आज आपण पारंपरिक पण खूप जास्त साध्या सोप्या पद्धतीत देवीच्या नैवेद्यासाठी केले जाणारे मस्त खुसखुशीत कुरकुरीत मात्र कमी तेलकट अशा या गव्हाच्या पिठाच्या कडकण्या बघणार आहोत. फार पूर्वीपासून देवीच्या नैवेद्यासाठी एक तर 5व्या दिवशी किंवा 7व्या दिवशी अशी ही कडकण्यांची माळ घेऊन देवीला अर्पण केली जाते किंवा नैवेद्यासाठी तयार केली जाते. काही ठिकाणी अशा या कडकण्या देवीला अर्पण केल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी प्रसाद म्हणून वाटला जातो. प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. तुमच्याकडे काय पद्धत आहे मला नक्की सांगा. विशेष म्हणजे काय माहिती का, गव्हाच्या पिठाची कडकणी असून सुद्धा अजिबात तुम्हाला तेलकट दिसत नसेल अशी ही कडकणी मुलांच्या डब्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा तुम्ही तयार करून ठेवू शकता. नेहमीप्रमाणे रेसिपी भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. गव्हाच्या पिठाच्या कडकण्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका मोठ्या भांड्यामध्ये इथे आपण घेतलेली सगळी जिन्नस या कपाने किंवा तुम्ही वाटीने किंवा पेल्याने मोजून घ्यायचं आहे. कारण प्रमाण जर तुमचं अचूक असेल तर पदार्थ अजिबात चुकणार नाही, परफेक्ट असा तयार होईल. तर या कपाने आपण 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठाऐवजी मैदा जरी वापरला तरी अगदी सारख्याच पद्धतीने तुम्हाला या कडकण्या तयार करता येतील. तर या कपाने इथे आपण 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं वजन म्हणाल तर साधारणतः पाव किलो आहे. सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप किंवा 100 ग्राम प्रमाणात रवा घेतलेला आहे. जाड बारीक कोणताही रवा तुम्ही इथे वापरू शकता. रव्यामुळे मस्त कुरकुरीतपणा आपल्या या कडकण्यांना येतो. गोडाचा पदार्थ जरी असला तरी चिमूटभर त्याला मीठ घालायचं आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमूटभर जर मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते. असं हे तिन्ही जिन्नस मस्त एकजीव करून घेतलेला आहे. 1-2 मिनिटासाठी आपण याला बाजूला ठेवून देणार आहोत. कडकण्या मस्त खुसखुशीत होण्यासाठी इथे आपण एक फोडणी पात्र घेतलेलं आहे आणि घरातला हा नॉर्मली चमचा त्याने आपण 3 चमचे भरून साधं तेल घेतलेलं आहे. लक्षातच उद्या तेलाचं प्रमाण परफेक्ट असावं, म्हणजे कमी तेलकट तुमच्या कडकण्या तयार होतील. तेलाऐवजी साजूक तूप जरी वापरलं तरीही चालू शकेल, फक्त तूप तुमचं विरघळलेलं असावं. आता हे 3 चमचे तेल मोठ्या आचेवर चांगलं धूर येईपर्यंत मस्त कडकडीत असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि या गरम गरम तेलाला या पिठामध्ये आपल्याला घालायचं आहे. आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणाल की कच्चं तेल घातलं तरीही चालतं, पण कच्च्या तेलामुळे सुरुवातीला खुसखुशीत कुरकुरीत राहतील, पण कालांतराने ते नरम पडतील. असं हे आपण गरम गरम कडकडीत तेल घालून केलं की मस्त आतपर्यंत आणि भरपूर दिवस संपेपर्यंत चांगल्या कुरकुरीत राहतात. 2 मिनिटं चमचाने एकजीव करून घेतले. हलकंसं कोमट झाल्यानंतर असं हे हाताने आपण छान चोळून चोळून घेतलेलं आहे. म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला तेलाचा अंश लागला पाहिजे, या पद्धतीने आपल्याला हे पीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे. पिठाची मूठ अशी झालेली आहे, म्हणजे परफेक्ट असं पीठ आपलं चोळून झालेलं आहे. पुन्हा 2 मिनिटासाठी आपण याला बाजूला ठेवून देणार आहोत. दुसऱ्या वाटीमध्ये इथे आपण सारख्याच कपने अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे. ज्या कपने अर्धा कप पिठी साखर घेत आहे अगदी त्याच कपने अर्धा कप कोमट केलेलं दूध घ्यायचं आहे. म्हणजे गरम करून रूम टेम्परेचर किंवा हलकं फुलकं कोमट असतं तसं दूध घ्यायचं आहे. पिठी साखरेऐवजी तुम्ही इथे बारीक चिरलेला गूळ जरी वापरला किंवा गुळाची पावडर जरी अर्धा कप वापरला तरीही चालू शकेल. तुम्ही इथे बघू शकता पिठी साखर संपूर्ण दुधामध्ये विरघळलेली आहे. दुधाऐवजी अर्धा कप साधं पाणी घेतलं तरीही चालू शकेल. साखर आणि दुधाचं पाणी थोडं थोडं पिठामध्ये घालायचंय आणि घट्टसर पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. घट्टसर गोळा मळून घेतल्यामुळे एक तर तुमच्या कडकण्या मस्त कुरकुरीत होतील, कमी तेल शोषून घेतील. म्हणून तुम्हाला जर कडकण्या कमी तेलकट आणि मस्त कुरकुरीत खुसखुशीत हव्या असतील तर अगदी थोडं थोडं साखरेचं दूध घालून एकदम घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इतक्या पिठासाठी संपूर्ण आपण साखरेचं हे दूध वापरलेलं आहे आणि याला छान जोर लावून लावून अगदी गुळगुळीत होईपर्यंत घट्टसर पिठाचा गोळा असा आपण छान मळून घेतलेला आहे. पिठामध्ये रवा वापरलेला आहे आणि रव्याला भिजण्यासाठी थोडंसं आपण याला झाकून म्हणजे साधारणतः एक 5-6 मिनिटं आपण याला झाकून ठेवणार आहोत, म्हणजे रवा छान फुलायला मदत होते. साधारणतः एक 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही इथे बघू शकता पूर्वीपेक्षा पीठ आणखीन थोडंसं हे घट्ट झालेलं आहे आणि पुन्हा थोडासा तेलाचा हात लावून आपण थोडंसं मळून घेतलेलं आहे. आता लहान लिंबाच्या आकाराएवढे आपल्याला इथे गोळे करून घ्यायचं आहे. तुम्हाला जितकी लहान मोठी कडाकणी लागत असेल त्यानुसार तुम्हाला याचे गोळे करून घ्यायचे आहे. एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे, हाताच्या मध्यभागी असा हा छान गुळगुळीत गोल करून घेतलेला आहे. असा हा घट्ट असल्यामुळे एक तर याला वरून पीठ लावण्याची गरज लागत नाही. घट्ट असल्यामुळे आपसुकच हा छान लाटला जातो. तर जितका जमेल तितका पातळ, अगदी कागदाप्रमाणे आपल्याला पातळ हा लाटून घ्यायचा आहे. तर असा हा छान पातळसर आपण लाटून घेतलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे ह्या पुऱ्या आपल्याला फुलवायच्या नाही, अगदी चपट्या करायच्या आहेत तरच या कुरकुरीत होतील.
त्यासाठी घरातला चमचा किंवा असं फोर्क घ्या, त्याने असं याला छिद्र करून घ्यायचं आहे. एका बाजूला करून गेल्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण याला छिद्र करून घेणार आहोत. असं केलं की तुमची पुरी अजिबात फुलणार नाही. चपटी झाल्यामुळे ती मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होईल. अगदी सारख्याच पद्धतीने उरलेली सुद्धा आपण एक पुरी करून दाखवतो आहोत. तर लक्षात असू द्या, पुरी करताना जितकी जमेल तितकी पातळ तुम्हाला करायची आहे. आता पुरीवर छिद्र करण्यासाठी तुमच्याकडे फोर्क जर नसेल तर सुरीने सुद्धा अगदी सारख्याच पद्धतीने तुम्ही यावर छिद्र करू शकता. मात्र छिद्र आपल्याला नक्कीच यावर करायचं आहे. एका बाजूला न करता अगदी दोन्ही बाजूला आपण याला छान छिद्र करून घेतलेलं आहे. आणि अगदी सारख्याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या पुऱ्या अशा छान आपण तयार करून घेणार आहोत. अगदी हातसुद्धा दिसतोय इतकं आपण पारदर्शक अशी मस्त पुरी लाटून घेतलेली आहे. अशी करायची नसेल तर पिठाचा मोठा गोळा घ्या, अगदी पातळ कागदाप्रमाणे लाटून घ्या. छिद्र करून आवडीप्रमाणे डब्याच्या झाकण्याने अशा या वेगवेगळ्या पुऱ्या तुम्हाला करता येतील. म्हणजे एका वेळेस हव्या तितक्या आणि भरपूर पुऱ्या तुम्हाला तयार करता येतील. सगळ्या पिठाच्या अशा या सगळ्या पुऱ्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर जास्त प्रमाणात कडाकण्या करायच्या असतील तर अशा या सगळ्या पुऱ्या तुम्ही एकत्र करून ठेवल्या तरीही चालू शकेल. आता फायनली आपण याला मस्त तळून घेणार आहोत. कडाकण्या तळण्यासाठी एका लोखंडी कढईमध्ये आपण भरपूर तेल गरम करत ठेवलेलं आहे. तुम्ही साजूक तुपामध्ये सुद्धा तळू शकता. तेलाचा ताव चांगला कडकडीत धूर येईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. आणि सुरुवातीच्या बॅचमध्ये एकच आपण पुरी घातलेली आहे, कारण लगेचच तेलाचा ताव आपल्याला त्याचा अंदाज येत नाही. म्हणून सुरुवातीला एकच पुरी घालायची आहे आणि हलक्याशा बदामी रंगावर दोन्ही बाजूने मस्त कुरकुरीत लालसर रंग येईपर्यंत आपल्याला ही मस्त तळून घ्यायची आहे. आता दुसऱ्यांदा तुम्ही एका वेळेस 3, 4, 5 घातल्या. तुमच्या कढईनुसार, तुमच्या कढईच्या सोयीनुसार तुम्हाला कडकण्या घालायचं आहे. तर इथे आपण अशा या कडकण्या घातलेल्या आहेत. कडकण्या गव्हाच्या पिठाच्या आहेत आणि अगदी पातळ लाटल्यामुळे एक तर पटकन तळल्या जातात आणि रंग याचा लगेचच बदलतो. म्हणून आपण साधारणतः 2 ते 3 मिनटं दोन्ही बाजूने झारीने वर खाली करत आणि हलक्याशा बदामी रंगावर मस्तपैकी या सगळ्या कडकण्या तळून घेतलेल्या आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कडकण्या आपल्याला मोठ्या आचेवरच तळून घ्यायचं आहे, म्हणजे या मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतील. संपूर्ण कडकण्या तयार झाल्यानंतर पंख्याखाली एक 15 ते 20 मिनटं आपल्याला चांगला थंड करून घ्यायचं आहे. नंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये जरी भरून ठेवलं तरीही चालू शकेल. तर इथे आपली ही कडाकणी हलकीशी कोमट झालेली आहे. तुम्ही याचा रंग बघू शकता. अजिबात कडाकणी तुम्हाला इथे कुठे तेलकट दिसत नसेल. अगदीच खुसखुशीत, कमी तेलकट आणि गव्हाच्या पिठाची असल्यामुळे अतिशय पौष्टिकसुद्धा आहे. तर अशी ही गव्हाच्या पिठाची कडाकणी तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा. तर देवीच्या नैवेद्यासाठी असो किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी 15 दिवस स्टोअर करून खाता येणाऱ्या या गव्हाच्या पिठाच्या कडाकण्या तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. तर आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा मला नक्की सांगा. अजूनसुद्धा आपली नवरात्र विशेष उपवास सिरीज संपलेली नाही. मात्र ही रेसिपी मला खूप जास्त रिक्वेस्ट येत होती, म्हणून तुमच्यासाठी मी शेअर केलेली आहे. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.